श्री स्वामी समर्थ. ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्यांची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. काही लोकांसाठी हा महिना भाग्याचा उदय करणारा ठरेल, तर काहींच्या पायाखालची जमीन सरकवणारा असेल. ज्योतिषशास्त्राच्या गूढ पानामध्ये मिथुन राशीसाठी ऑगस्ट महिन्यात असे काही मोठे संकेत लपलेले आहेत, जे तुम्हाला आधीच माहीत असणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यात अचानक असे काही घडणार आहे, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की हे माझ्यासोबतच का घडत आहे. पण थांबा, सगळ्यात मोठा प्रश्न जो आज प्रत्येकाच्या मनात आहे, मिथुन राशीला साडेसाती सुरू आहे का, की शनिदेवाचा एखाद्या क्रूर डोळा तुमच्यावर पडला आहे. या ऑगस्ट महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार, की प्रत्येक पावलावर संघर्षाला सामोरे जावे लागणार. चला, ज्योतिषशास्त्राच्या अगदी अचूक आणि खऱ्या गणिताच्या आधारे या रहस्यमयी पडद्यामागचे सत्य उघडूया. अनेक लोक तुम्हाला सांगत असतील की तुमच्यावर संकट आहे, शनीचा कोप आहे, पण आज आम्ही तुम्हाला सर्वात मोठे आणि वैज्ञानिक ज्योतिषीय सत्य सांगणार आहोत. कान देऊन ऐका. मिथुन राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्यावर शनीची साडेसाती बिलकुल सुरू नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. शनीची साडेसाती सध्या मीन, कुंभ किंवा मकर राशीवर सुरू आहे. त्यामुळे तुमच्या मनात असलेली साडेसातीची भीती डोक्यातून काढून टाका. पण कहाणीमध्ये एक भयंकर ट्विस्ट आहे. साडेसाती नसली तरी शनिदेव सध्या तुमच्या कुंडलीत अशा एका स्थानात बसलेले आहे, जिथून त्यांची थेट दृष्टी तुमच्यावर राशीवर पडत आहे. शनिदेव सध्या तुमच्या भाग्य आणि कर्माच्या भावाशी संबंधित खेळ खेळत आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला साडेसातीचा त्रास नसला तरी शनिदेवांची अडीचकी किंवा ढैया आणि इतर ग्रहांची बदलती चाल तुमच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणणार आहे. ऑगस्ट महिन्यात ग्रहांची हीच चाल तुमच्यासोबत नेमका काय खेळ खेळणार आहे, चला पाहूया सविस्तरपणे. ऑगस्ट 2026 या महिन्यात एकूण 9 ग्रहांपैकी मुख्य 4 ग्रह आपली जागा बदलणार आहेत. सूर्यदेव स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहेत, तर बुध आणि शुक्राची युती तुमच्या आर्थिक स्थानावर प्रभाव टाकणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू आणि केतूची सावली तुमच्या गुप्त शत्रूंच्या स्थानावर पडत आहे. याचा सरळ अर्थ असा की या महिन्यात नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे, पण त्यांच्यासाठी तुम्हाला एक अत्यंत कठीण परीक्षेतून जावे लागणार आहे. हे शुभ फळ कसे असेल आणि कोणत्या चुका तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतात, हे आता आपण प्रत्येक क्षेत्रानुसार जाणून घेऊया. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा अत्यंत शांत आणि संशयास्पद असेल. तुम्हाला असे वाटेल की ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध काहीतरी कट शिजत आहे. तुमचे सहकारी किंवा तुमचे बॉस तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतील. सावध राहा. या काळात ऑफिसमधील कोणत्याही गुप्त गोष्टी किंवा राजकारणात भाग घेऊ नका. कोणीतरी तुमची जागा हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकते. अचानक घडणारी चमत्कारिक घटना. 15 ऑगस्ट नंतर सूर्यदेवाच्या कृपेने परिस्थिती अचानक 360 अंशांनी बदलेल. जर तुम्ही अनेक महिन्यांपासून प्रमोशन किंवा बदलीची वाट पाहत असाल तर अचानक एका रात्रीत तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. जी नोकरी तुम्हाला अशक्य वाटत होती ती नोकरी चालून तुमच्याकडे येईल. मात्र शनिदेवाचा एकच नियम आहे, मेहनत करा तरच फळ मिळेल. आळस केलात तर आलेली संधीही सुवर्ण संधीही हातची जाईल. आता बोलूया पैशाबद्दल, कारण ऑगस्ट महिना आर्थिक बाबतीत मिथुन राशीसाठी रोलर कोस्टर राईड यासारखा असणार आहे. महिना सुरू होताच तुम्हाला अचानक कुठून तरी अडकलेले पैसे मिळतील. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल
आणि ते विसरून गेला असाल तर ते पैसे या महिन्यात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पण येथेच खरा धोका लपला आहे. बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे या महिन्यात तुम्हाला सट्टा बाजार, लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये अचानक मोठी गुंतवणूक करण्याचा मोह होईल. कोणीतरी मित्र येईल आणि तुम्हाला सांगेल की पैसे लावा, डबल होतील. तिथेच थांबा. हा ऑगस्ट महिना तुम्हाला फसवणुकीचे मोठे संकेत देत आहे. अनोळखी व्यक्तीवर किंवा रात्रीतून श्रीमंत असणाऱ्या योजनांवर अजिबात विश्वास ठेवू नका, अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. व्यापार करणाऱ्यांनी नवीन भागीदारी करताना कागदपत्रे अत्यंत काळजीपूर्वक तपासावीत. मिथुन राशीच्या कौटुंबिक आणि प्रेम जीवनात या महिन्यात एका नव्या रहस्याचा उलगडा होणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर महिन्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. संवाद कमी किंवा गैरसमज जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल. खऱ्या जीवनावर आधारित सत्य, तुमच्या नात्यांमध्ये तिसरा व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. हा तिसरा व्यक्ती तुमचा एखादा नातेवाईक, मित्र असू शकतो जो तुमच्या घरात आग लावण्याचे काम करेल. जोडीदारावर संशय घेण्याऐवजी थेट बसून संवाद साधा. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना परीक्षेचा असेल. तुमच्या पार्टनरचे एखादे जुने गुपित तुमच्यासमोर येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. पण घाबरू नका. हा बदल नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी किंवा चुकीच्या माणसांपासून तुमची सुटका करण्यासाठी होत आहे. महिन्याचा शेवटचा आठवडा प्रेमासाठी अत्यंत रोमॅन्टिक आणि सुखाचा असेल. आरोग्याच्या दृष्टीने ऑगस्ट महिना मिथुन राशीच्या लोकांना एकच सल्ला देतोय. घाईघाईत घेतलेले निर्णय आणि अतिविचार. या महिन्यात राशीच्या स्वामींवर असलेल्या क्रूर ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक ताण आणि निद्रानाश, झोप न होणे या समस्येचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला सतत असे वाटेल की काहीतरी वाईट घडणार आहे, पण प्रत्यक्षात असे काहीही असणार नाही. हा केवळ ग्रहांचा खेळ असेल. गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. विशेषतः 11 ते 22 ऑगस्ट दरम्यान दुखापत होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. तर मग शेवटी मिथुन राशीला ऑगस्ट महिन्यात शुभ फळ मिळणार का? याचे उत्तर आहे होय, नक्कीच मिळणार. पण ते फळ सहज मिळणार नाही. हा महिना संघर्षातून यशाकडे घेऊन जाणारा महिना आहे. महिन्याचे पहिले 15 दिवस तुमची परीक्षा घेतील. तुमच्या संयमाची चाचणी घेतली जाईल आणि एकदा का तुम्ही परीक्षेत पास झालात की 25 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी सोन्याचे दिवस घेऊन येईल. नशिबाची साथ 70% तुमच्या बाजूने राहील तर 30% तुमच्या स्वतःच्या कर्मावर अवलंबून असेल. गुप्त शत्रू स्वतःहून पराभूत होतील आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. ऑगस्ट महिन्यातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि शनी व राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार खालील 3 सोपे उपाय नक्की करा. पहिला उपाय, हनुमान चालीसाचे पठण. दररोज किमान दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचं पाठ करा आणि शेंदूर अर्पण करा. यामुळे मानसिक भीती नष्ट होईल. दुसरा आहे, पक्ष्यांना दाणे टाका. दररोज सकाळी पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य म्हणजेच सप्तधान्य किंवा पिण्यासाठी पाणी ठेवा. यामुळे राहू केतूचे दोष शांत होतात. तिसरा आहे, गरजूंना दान. शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा काळे कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. जातकांनो, ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरण्यासाठी नाही तर येणाऱ्या काळासाठी सावध राहण्यासाठी असते. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या धैर्याची आणि बुद्धीची कसोटी घेईल. शनिदेव तुमच्या सोबत आहेत. फक्त प्रामाणिक राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय समस्या सुरू आहेत? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.